गणपती चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला गणेश उत्सव करायला सांगितलेला आहे. अगदी सुट्टीच काढली पाहिजे किंवा सगळे आपण गणपतीच्या समोरच थांबलं पाहिजे असं काही नाहीये. जर कधी जेवढे जास्तीत जास्त पाहुणे एकत्र येतील तो उद्देश आहे, आपल्या जातीपाती कशा मिटतील तो उद्देश आहे गणपती स्थापनेचा. त्यामुळे जे 1.5 दिवस 5 दिवस काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, म्हणून लोकांनी आपापल्या सवडीप्रमाणे 1.5 दिवस 3 दिवस 5 दिवस 7 दिवस 9 दिवस 10 दिवस असे गणपती बसवायला सुरुवात केलेली आहे. तर ते एक प्रकारे योग्य पण आहे, एक प्रकारे अयोग्य पण आहे. पण आपापल्या सवडीप्रमाणे जेवढी आपल्याला गणपतीची श्रद्धा करता येईल. जर कधी 10 दिवस फक्त गणपती बसवायचा आहे पण ज्यांना वेळच नाहीये अशा लोकांनी धर्मस्थापना कशी करायची किंवा धर्माचं पालन कसं करायचं, धर्म कसा वाढवायचा, आपला संस्कृती कशी वाढवायची आपली, त्यामुळे आपण 1.5 दिवसाचा का असेना गणपती बसवा, 5 दिवसाचा का असेना, जेवढा जास्ती वेळ बसवता येईल, जेवढी साधना करता येईल तेवढं करा. सकाळी आपलं सगळं देवपूजा जशी करतो त्या पद्धतीने आपण गणपतीचं पूजन करायचं आहे आणि नंतर आपापल्या कामाला जायचं आहे. आणि नंतर परत आल्यानंतर संध्याकाळी विधिवत गणपतीची पूजा करायची आहे.